श्रावण महिन्याचे महात्म्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण श्रावण महिन्याचे महात्म्य पाहूयात. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. विशेष म्हणजे हा महिना भगवान शंकराला विशेष प्रिय आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. या दिवशी माता आणि सुहासिनी मुली सर्वजण शिवाला मोठ्या मनोभावे शिवलिंगावर जल, दूध व बेलपत्रे आणि सुवासिक पांढरी फुले वाहून नमस्कार करतात. धतुऱ्याचे फूल व फळ अर्पण करतात. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंब समृद्धीसाठी सोमवारचे व्रत धरून पूजा करतात. अविवाहित मुली आपणास चांगला पती मिळावा म्हणून, वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून शंकर पार्वतीची पूजा व प्रार्थना करतात व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. शंकराला शिवामूठ प्रत्येक सोमवारी वाहतात. त्याची कथा थोडक्यात अशी आहे. एका नगरामध्ये एक राजा राहत होता. त्याला 4 सुना होत्या. त्यातील 3 आवडत्या व 1 नावडती होती. आवडत्या सुनांना राजा चांगली वागणूक देत असे. नावडतीस मात्र उष्टे जेवण, नेसायला जाडे भरडे कपडे व राहायला गुरांचे बेडे आणि तिला गुराख्याचेच काम दिले जाई. पहिल्या सोमवारी श्रावण मासात जेव्हा ती गुरे घेऊन रानामध्ये गेली, त्यावेळी नागकन्या आणि देवकन्या तिला भेटल्या. बाई बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो, त्याने भ्रताराची भक्ती होते, इच्छित कर्मे सिद्ध होतात, मुले बाळे होतात, नावडती माणसे आवडती होतात. त्या बायाने सुनेला विचारले, तू कोण ग कोणाची? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर जाऊन तिने नागकन्या व देवकन्यांबरोबर शिवामुठीचा वसा पूजला. त्या वशाला चिमूटभर तांदूळ घ्यावे, सुपारी व गंधफूल व 2 बेलपत्रे घेऊन मनोभावे शंकराची पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या नंदा भ्रतारा नावडतीला आवडती करा देवा, असे म्हणून तांदूळ वाहावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा व नंतर आंघोळ वगैरे करून देवाला बेल वाहून पूजा करावी व उपवास सोडावा. असा वसा 5 वर्षापर्यंत करावा. पहिल्या सोमवारास तांदूळ, दुसऱ्या सोमवारास तीळ, तिसऱ्या सोमवारास मूग व चौथ्यास जव अर्पण करावेत व 5वा सोमवार जर आला तर सातू शिवामुठीसाठी घ्यावेत. पहिल्या सोमवारी देवकन्यांचे साहित्य सुनेने वापरले. दुसऱ्या सोमवारी तिने स्वतःच्या घरून सर्व साहित्य घेऊन आली. सारा दिवस ती उपवास करून संध्याकाळी शंकराची पूजा करून दूध पिऊन राहिली. पुढे दुसऱ्या सोमवारी नावडतीने घरातूनच सर्व पूजेचे साहित्य आणून देवकन्यांबरोबर पूजा केली. संध्याकाळी सासऱ्याने तिला विचारले, काय ग, तुझा देव कुठे आहे? नावडती म्हणाली, माझा देव खूप लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, तेथे साप आणि वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेऊन ती चालली असता घरातील माणसे पण तिच्या मागे मागे जाऊ लागली. तुझा देव दाखव म्हणू लागली. देवाची करुणा भाकून सुनेने प्रार्थना केली. देऊळ नागकन्ये सहित सुवर्णाचे झाले. हंड्या झुंबरे महादेवाची पिंड झाली. सर्वांनी दर्शन घेतले. नावडतीने पूजा केली. फुले, गंध व मूग वाहिले. हे सर्व पाहून सासरची मंडळी खुश झाली व राजा तळे पाहावयास गेला असता सर्व माणसे बाहेर आल्याबरोबर ते देऊळ अदृश्य झाले. नंतर एक छोटे देऊळ तिथे निर्माण झाले. राजाने विचारले असता हाच माझा देव म्हणून ती पाया पडली. सर्वांनी तिला प्रेमाने घरी घेऊन गेले. दागदागिने, कपडे लत्ते दिले. ती सर्वांची आवडती झाली. अशा प्रकारे तिने वसा वाहिला.
श्रोते हो, कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करून शेअर करा. धन्यवाद.